बर्ड्याची वाडी या ठिकाणी एका महिलेनं आपल्या घरातल्या स्वतःच्या मुलांना विकल्याचा आरोप होतोय। या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी समिती जी आहे ती गावात दाखल झालेली आहे आणि या चौकशी समितीच्या माध्यमातून आता नेमकं हे प्रकरण काय आहे, याच्यातली सत्यता काय आहे हे पडताळून पाहिलं जात आहे। मॅडम, नेमकं आतापर्यंत तुम्ही जी काही चौकशी केली त्याच्यात काय समोर आलं? आता आम्हाला एवढंच समजलं आहे की तिने 8 तारखेला बाळ हे कोणाला तरी एक्स व्यक्तीला दिलेलं आहे। ते पण आमच्या आशाताईंनी विचारल्यानंतर तिने सांगितलं। ज्या दिवशी बाळाची भेट होणं अपेक्षित होतं, मातेची भेट होणं अपेक्षित होतं, त्या दिवशी बाळ घरात सापडलं नाही। तिला पुढची विचारणा केली असता की कोणाला दिलं आहे, काय दिलं आहे, त्याबद्दल माहिती देण्यास तिने नकार दिला आणि आमच्या आशाताईला तिने परत पाठवून दिलं की तू जा, बाळ नाही आहे इथे। तर आता आम्ही तीच पुढची चौकशी मातेला भेटून तिचं काउन्सिलिंग करून व्यवस्थित तिच्याकडनं माहिती काढण्यासाठीच आलो आहोत की बाळ नेमकी कोणाला आणि का देण्यात आलंय म्हणून। तुमच्या माहितीमध्ये, तपासामध्ये असं काही समोर आलंय का की नेमकी किती बाळं होते आणि त्यापैकी किती बाळं तिने इतर नातेवाईकांना दिले किंवा विकले? आता जे तिचे गरोदरपणाचा इतिहास, जे आपण नोंदणी करताना तिचा सगळा मागचा इतिहास घेतो, त्याच्यामध्ये तिची ही 14वी खेप म्हणून नोंदण्यात आली होती। याच्या आधीचे तिला 13 अपत्य आहे अशी माहिती आम्हाला मिळाली आहे आणि ते 13 अपत्यांची पण आता आम्ही सगळी माहिती घेणार आहोत। काय कुठे त्यातले काही अपत्यांचे लग्न झालेत, त्याच्यामुळे त्या मुली बाहेरगावी आहेत। पण मग आता जे घरात अपत्य आहे त्यांची आणि अंगणवाडीमध्ये किती नोंद, काय, ते सगळी माहिती घेण्यासाठी आता आम्ही इथे आलो आहोत। या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं विक्री झाली आहे का दत्तक दिलं गेलं, याबाबत काही स्पष्टता आली आहे? नाही, तिने याबद्दल काहीच वक्तव्य केलेलं नाही की ती विकलं हेही बोललेली नाही आणि दत्तक दिलं आहे हेही बोललेली नाही। फक्त तिने बाळ दिलं आहे आत्ता एवढंच माहिती मिळाली। त्यामुळे आता पुढचा तपास करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे की नेमकी विकलं आहे की दत्तक दिलं आहे याचा तपास करणार आहोत। आपण बघतोय की चौकशी समिती जी आहे ती या ठिकाणी गावात दाखल झालेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आशा वर्कर ज्या आहेत, ज्यांनी सुरुवातीला या ठिकाणी या महिलेची भेट घेतली, तुम्हाला नेमकं हा सगळा प्रकार कसा लक्षात आला? इथे आल्यावर बाळ मागितलं मी, म्हटलं बाळाला आण। मी त्याच्या आधी पण येत होते, पहिले पण येत होते बाळाचं वजन करायला, पण ह्या वेळेस मला बाळ काही दिसलंच नाही। म्हणून मी जाऊन बघितलं बाळ कुठं आहे, तर दोन्ही रूममध्ये बाळ नव्हतं। मग मी ते विचारलं, म्हटलं बाळ कुठे आहे? म्हणे मी ते देऊन टाकलं म्हटल्यावर थोडं धक्कादायकच होतं। मी म्हणजे वेगळं वाकडं तिकडं तोंड करत निघून गेले, नाही का, एक आई आपल्या मुलाला देते ह्या गोष्टीचं थोडं। मग पण मी तिला काही विचारलं नाही, का दिलं, कुठं दिलं, काहीच नाही। त्यांनी काही सांगितलं का की पैसे देऊन बाळ विकत घेतलंय का काय? ती बोलली बाळ नाही आहे, बाळ दिलं। तशी मी इथून उठून गेले, मी तिला कोणतेच प्रश्न विचारले नाही। आपण बघतोय की या ठिकाणी चौकशी समिती जी आहे ती या गावात दाखल झालेली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे याचा ताळमेळ लावण्याचा प्रयत्न केला जातो आहे, कारण महिला सांगते की मी माझ्या बाळांना नातेवाईकांकडे दत्तक दिलेलं आहे। दुसरीकडे काही सामाजिक संस्थांचं असं म्हणणं आहे की महिलेनं आपले पोटचे मुलं जे आहेत ते नातेवाईकांना विकलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी आता कमिटी जी आहे ती या गावात दाखल झाली आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।